आणि आज आता आपण जाणार आहोत. आज काय काय आहे माहितीये का? लोकांना प्रॉब्लेम आल्याशिवाय आपण जागरूक होत नाही. प्रॉब्लेम आल्यानंतर कोण पण होतं, पण प्रॉब्लेम आल्याशिवाय आपण जागृत होत नाही. पण एकदा स्वतःच्या पाठीवर शाबासकी घ्या. स्वतःच्या, मला डायबिटीस नाही आहे, पण तरी पण मी आज डायबिटीस हा टॉपिक ऐकायला एकदम आतुर आहे. कारण मला स्वतःला वाटतं मी जर नॉलेज घ्यायला लागले, माझ्या जर लाईफ मध्ये इन फ्युचर हा प्रॉब्लेम यायला नको असेल, तर माझ्याकडे काय खाणं पिणं काय योगा याबद्दल नॉलेज अपडेट करून ठेवणं आपण गरजेचं असतंय. हे जर माझ्या बाबतीत व्हायला लागलं, मी समजून घेतले, तर फ्युचर मध्ये कन्फर्म आपण की आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून आपण सगळेजण या कॉलवर जे लोक आहेत ते खरंच आपण भाग्यवान आहोत, कारण आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या संकल्पनेवर काम करायला लागलोय. आणि त्याच्यामुळं बघा, अर्णव उतेकर ताई पटकन कॉल करायला लागल्यात. बहीण असेल, भाऊ असेल, मामा असेल, काका असेल, कोणतरी की बाबा करा जॉईन, अजून नाही केलं. त्यामुळं आपण आपल्याला आजचं जे स्पीकर आहे ते स्पीकर हे गेली 40+ वर्ष झाली लोकांना आरोग्य द्यायला लागले. शतायुषीमध्ये जे ऍक्च्युली आहेत त्यांना माहिती आहे, पण नवीन आहेत त्यांना माहिती नाही आहे. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, हे सगळ्याच्या माध्यमातनं. आणि आम्ही लोक म्हणतो की योग शिक्षक बनवण्याची फॅक्टरी आहे. खूप कार्यकर्ते काम करणारी लोक बनवण्यासाठीचा मोठा हात आहे त्यांचा योग विद्याधामच्या ह्याच्यामध्ये. दुसरं की हे चालायला पाहिजे ना. आम्ही योगावर आमचं पोटपाणी चालवत नाही. आमचं पोटपाणी चालवण्यासाठी ते स्वतः केमिस्ट आहेत. जर का इकडं योगा करून तुम्हाला काही चॅलेंज आहे, तुम्हाला जर ओके नाही झाला, जर बाकी प्रिव्हेन्शन वर काम नाही केलं, तर आपलं आरोग्य बिघडणार आहे. आणि आरोग्य बिघडल्यानंतर त्याच्यावर पण ऍज अ डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देणार आहेत, आणि प्रिस्क्रिप्शन कम्प्लीट द्यायचं काम विजय शेट्टी सर करतायत. म्हणजे काय, मेडिसिन द्यायचं काम, मेडिसिन द्वारे पण बरं करायचं काम करतायत. आणि आज कॉलवर आपण सगळे भाग्यवान आहोत की आज नॉलेजद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या आरोग्यावर काम करू शकता. तर आजच्या स्पीकरना मी इन्व्हाइट करणार आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण विजय शेट्टी सरांसाठी. ओके, कंटिन्यू शेट्टी सर. येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बसा जरा सगळेजण, मस्त रविवार आहे आज. सगळेजण आतुर आहात, सगळ्यांना व्याख्यान ऐकायचं आहे सर, त्याच्यासाठीच तर बसलोय. चला, कोणाकोणाला डायबिटीज आहे? खरंच ज्या 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 लोकांना डायबिटीज आहे त्यांना खरंच डायबिटीज मुक्त व्हायचं आहे. मुक्त, गोळ्या बंद कोण करताय? तुमचे डॉक्टर करतात. बरं, आजचं मॅडमने सांगितलं, आजचं जे लेक्चर आहे ते फक्त डायबिटीजच्याच लोकांकरता आहे काय? नाही आहे, प्रत्येक व्यक्तीला. कारण का, डायबिटीज हा असाच लगेच 1-2 वर्षात होत नसतो. तर त्याची पूर्वतयारी, प्री डायबिटिक स्थितीमध्ये आपण असतो, लक्षात आलं. आणि ते किती वर्ष असतो? 20-20, 25-25, 30-30 वर्ष पूर्वतयारीत चालू असते. म्हणजे जर तुम्ही ब्लड चेक केला तर तुम्हाला औषधाची गरज नसते. पण यू आर इन द, तुम्ही त्या ह्याच्या प्रोसेसमध्ये असता, प्री डायबिटीसच्या प्रोसेसमध्ये असता, लक्षात आलं. आणि मग केव्हा कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मग तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता, डॉक्टर तुम्हाला शुगर चेक करायला सांगतात आणि तिथं पहिलं तुम्हाला डिटेक्ट होते. आणि आपल्याला काय वाटतं, अरे मला अशी कशी शुगर झाली? तर त्याची पूर्वतयारी बरेच वर्ष चालू असते, लक्षात आलं. तर आपल्याला मी पहिल्यांदा सांगतो, इट्स अ रिव्हर्सेबल डिसीज. डायबिटीज हा पूर्णपणे मागं फिरू शकतो, पूर्ण त्यातनं तुम्ही औषधमुक्त होऊ शकता. हा, फक्त त्याला गायडन्स खाली त्याला योग्य ते काम करणं आवश्यक असतं. आता रिव्हर्स होतं म्हणजे काय? लक्षात आलं काय? डायबिटीज रिव्हर्स होतं म्हणजे काय? गोइंग टू अपोजिट डायरेक्शन, म्हणजे आपण उलट रिव्हर्स होतो ना. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय? तुमची शुगर जाते खाली, पूर्ण खाली जाते, म्हणजे ओके होती, लक्षात आलं. इन्शुलिन मेडिसिन्स कमी कमी होत बंद होतात. रिव्हर्स होतंय म्हणजे काय? तर तुमचे इन्शुलिन असू दे, गोळ्या असू देत, तर ते कमी कमी होत काय, तुमचे डॉक्टर हे करतात. तुमचं वजन असतं की नाही, तुमचं चरबी कमी होते, वजन कमी होतं, मसल्स गेन होतात, लक्षात आलं. रिव्हर्स होतो, डायबिटीज मुक्त होतो, तर त्यावर चरबी कमी व्हायला लागते, लक्षात आलं. आणि तुमचं मसल्स पण त्या ठिकाणी गेन होतात. लुकिंग यंगर, यंग दिसता, तरुण दिसायला लागता. म्हणून ऍक्च्युली डायबिटीज लोकांची बघा, त्यांची त्वचा बघा, त्यांचा लुक बघा, त्यांची एनर्जी बघा, कायम ती लो असते. मग ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स होता, तुमचा लुक, तुमची एनर्जी, तुमची ताकद हे सगळं वाढत जातं. म्हणजे काय? यू आर गोइंग रिव्हर्स. आणि बिकम फॅटर बाय 10 ते 20 वर्ष कमीत कमी तुम्ही यंग दिसायला लागता. म्हणजे 50चे असाल तर 40-30चे दिसायला लागता. 70चे असाल तर तुम्ही 50चे दिसायला लागता. म्हणजे तुम्ही काय होते ते, असं कोणाला पाहिजे?
तरुण दिसायला पाहिजे डायबिटीज मुक्त झाल्यानंतर, तर त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि त्याला काय करायला पाहिजे, लक्षात आलं काय? जे नको आहे ते की नाही, जे चुकीचं आहे ते पहिला करायला बंद करायला पाहिजे. लक्षात आलं? स्टार्ट डुईंग राईट थिंग्स. राईट गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करायला पाहिजे. ते कोण गाईड करणार? स्वतःची फॅमिली करते. लक्षात आलं? आणि नॅचरल हिलिंग प्रोसेस. तुमचं बॉडीज, तुमचं शरीरच असतं की नाही, ते तुम्हाला रिपेअर करत असतं. आपल्याला काय वाटतं, मला सगळं औषधच करत असतं. गरज असेल तिथं औषध आपल्याला नक्की त्या ठिकाणी आपल्याला उपयोग करून घ्यायचा असतो. लक्षात आलं? तर डायबिटीज आहे की नाही, आता इथं प्रत्येक व्यक्तीला आहे की नाही, प्रत्येक व्यक्तीला शुगर आहे. शुगर शिवाय तुम्ही जगू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला रक्तदाब आहे. जेवढे पृथ्वी तलावरती लोक आहेत त्यांना शुगर पण आहे आणि त्यांना रक्तदाब पण आहे. कारण का रक्तदाबाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. शुगर शिवाय तुम्ही, साखरेशिवाय तुम्ही जगू शकत नाही. लक्षात आलं? हा, ती साखर, डायबिटीज आपल्याला का प्रमाणापेक्षा जादा असते ते धोकादायक असतं. प्रमाणापेक्षा रक्तदाब जादा असणं ते धोकादायक असतं. किंवा एका प्रमाणात रक्तदाब असल्याशिवाय रक्त ते पुढे ढकललं जाणार नाही. जर तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज, साखर नसेल तर ऊर्जा कशी तयार होणार? लक्षात आलं? तर प्रत्येकाला ते जे शुगरची आपल्याला आवश्यकता असतेच असते. लक्षात आलं? तर त्याला आपल्याला आता ह्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय आहे ते डायबिटीजची भयानकता, म्हणजे तुम्हाला काय होऊ शकतं. डायबिटीजच्या लोकांना माहिती असतं, पण तुम्हाला मी अजून वेगळ्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरासं सांगणार आहे. औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत. रूट कॉज लक्षात घ्या, रूट कॉज. हे डायबिटीजचं जे लोक असतात ना, तर त्यांचा शेवट जो होतो की नाही, तर तो त्या डायबिटीजमुळे होत नाही, हार्टमुळे होतो. लक्षात आलं? लक्षात घ्या, घाबरायचं कारण नाही आहे. रोगाच्या मुळावर आपल्याला काम करायला पाहिजे. आता तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे डायबिटीजच्या लोकांना, पण त्यांचा जो शेवट होतो की नाही, तर तो हार्टमुळेच होतो. आणि मग किती आपण सिरियसली त्याच्यावरती काम करायला पाहिजे. लक्षात आलं? आणि रूट कॉज आहे की नाही, मी ते तुम्हाला त्याच्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगणार आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज. आणि याला आहे की नाही, तुम्हाला ह्या, आता आपण मी तुम्हाला सांगतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे की नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला त्याच्यात तुम्हाला कुठेही औषधाचा काय रोलच नाहीये. की तुम्हाला ह्या बरं करत असताना की नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये औषधाचा काही रोल त्याच्यामध्ये असत नाही. आणि आम्ही काय करतो, बघा, गरज असेल तिथं तुम्हाला औषध घ्यायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला दुमत नाही आहे. पण जिथं काय तुम्हाला तिथं औषध कामच करणार नाही आहे, लक्षात आलं? आणि तिथं आम्ही काय करायला लागलोय, त्याच्यावरतीच भर पडायला. मग त्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या कशा आहेत माहिती काय, लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. मग त्या सगळ्या तिथं कुठले मग औषध असू देत, पॅथी कुठली का ना, तर तिथं तिथं पॅथीचा का उपयोग होत नाही. मग ते कुठल्या गोष्टी आहेत, हे सगळं डाएट रिलेटेड आहे. तुमची जी साखर वाढते की नाही, रक्तातली साखर वाढते, ते डाएट रिलेटेड आहे. आहाराचा फार मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. तुमची लाईफस्टाईल, दिनचर्या, लक्षात आलं? तुमची दिनचर्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती अनहेल्दी असते, त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीज होतो. लक्षात आलं? तुम्ही किती तणावग्रस्त असता, ताण तणाव टेन्शन, लक्षात असलं, त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज होतो. म्हणजे ताण तणाव टेन्शनवर औषध उपयोगी पडत नाही. रक्तात वाढली ना साखर, मग त्या तुम्हाला टेन्शनवर काम करायला पाहिजे. तुम्हाला न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते, आहार तुमचा चुकीचा असतो. मग पॅथी कुठली का असं ना, आम्ही काय करतो, औषधाचा उपयोग करत बसतो. रोल जर तुमच्या डाएटचा आहे, आहाराचा आहे, तिथं जर साखर वाढणार असेल तर काम तिथं करायला पाहिजे. लक्षात आलं? व्यायाम, एक्सरसाइज, त्याचा पण रोल असतो, पण आपल्याला पाहिजे तो आपण करत नाही. लक्षात आलं? म्हणजे मूळ जे आहे की नाही, तर ते सगळं औषधाशिवायच तुम्ही बरे होऊ शकणार आहे. मग गरज आहे तर लक्षात घ्या, परत परत सांगतो, आपल्याला औषध घ्यावं लागतं. आत्ता माझी रक्तातली साखर वाढली आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो कपालभाती कर, योगाभ्यास कर वगैरे, असं नाही. जिथं आता वाढल्या ना, तिथं औषधोपचारच करायला पाहिजे. लक्षात आलं? पण आपल्याला म्हणणं काय, आपल्याला की तुम्हाला रूट कॉजवर जे आहे की नाही, रोगाच्या मुळावर आपल्याला जे काम करायला पाहिजे की नाही, तर ते करणं आवश्यक असतं आणि ते केलं जात नाही. लक्षात आलं? औषध घेणं सोपं आहे, पुढे गोळी असते, पाणी असतं, काढायची 5 सेकंद तुम्ही करून बघा, 5 सेकंद सुद्धा लागत नाहीत. पण प्राणायाम करा, योगाभ्यास करा, व्यायाम करा, कष्ट आहेत ना, आणि लोकांना कष्ट नको आहेत. लक्षात आलं काय? तर ही रक्तातली साखर काय, डायबिटीज मुक्त होणं फार सोपं आहे. वजन कमी करणं फार सोपं आहे. मी कायम सांगतो, काय करायचं, एक कलमी कार्यक्रम, रक्तातली साखर वाढून द्यायची नाही, बस. एवढं काम करू शकता का नाही? मग रक्तातली साखर कशामुळे वाढते? आपण काय करायला, तुम्ही काय करता बघा, गोळी जेवल्यानंतर, जेवायच्या आधी, नाश्त्यानंतर, नाश्त्याच्या आधी, का तिथंच का असते? 101% तुमचा आहार असा असणार आहे की रक्तातली साखर वाढवणार आहे. लक्षात आलं? मग तिथं आपण जर काम केलं की नाही, तर ते मुळातच मी रक्तातली साखर वाढून दिली नाही. आणि ते नको असतं लोकांना, कारण का, लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत तडजोड करायला लोकांची मानसिकता नसते. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, लो ग्लायसिमिक इंडेक्स, लो GI, ह्या कन्सेप्ट असतात. मग हे नॉलेज जेवढे आपण घेतो की नाही, तर तिथं आपल्याला त्याच्यामधनं आपण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. तर हे कसं आहे, डायबिटीज म्हणजे कसं आहे, गोड साखरेची कडू कहाणी. लक्षात आलं? त्याला गोड साखरेची कडू कहाणी म्हणतात. तर प्रत्येकाला आपल्याला शुगर असते वगैरे, मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला कसं असते,
ती डायबिटीज म्हणजे कसं सिरियस कंडिशन, तुमचं रक्तातली साखर सिरियस म्हणजे जादा असणं, तर त्याला काय म्हणजे ग्लुकोज लेवल जादा असणं, तर त्याला आपण डायबिटीज म्हणतो. लक्षात आलं? तर आपल्याला पहिला सगळ्यात महत्वाचा आजचा 2-3 पॉईंट मी तुम्हाला फार महत्वाचे सांगेन. डायबिटीज हा रोग नाही आहे, लक्षात ठेवा. रक्तदाब हा रोग नाही आहे, तो रोगच नाही आहे डायबिटीज. मग ट्रीटमेंट कशावर चालली आहे? ट्रीटमेंट तुमच्या सिम्पटम्सवर चालली आहे. लक्षणं तुमच्या रक्तातली साखर वाढणं हे लक्षण आहे. ट्रीटमेंट त्याच्यावर चालू आहे, ट्रीटमेंट रोगावर नाही आहे. रक्तदाब वाढला तुमचा, ट्रीटमेंट त्या वाढलेला रक्तदाब कमी करण्यावर चालली आहे, रोगावरती नाही आहे. तर रक्तदाब वाढणं तुमचं रक्तातली साखर वाढणं म्हणजे डायबिटीज हा रोगच नाही आहे. आणि ट्रीटमेंट चाललेली आहे ती तुम्ही जी औषधं घेता ती लक्षणावरती आहे, सिम्पटम्स वरती आहे. मग सिम्पटम्स काय ती दिसतच राहतात आणि गोळ्या तुम्ही रक्तातली साखर वाढवत राहता, गोळ्यानं कमी करत राहता. लक्षात आलं? आणि म्हणून कायम बघा हे गोळ्या कायम ते घेत राहतात शेवटपर्यंत. बीपी, शुगर, हार्टचा प्रॉब्लेम वगैरे असतो की नाही, तर ते कायम त्या ठिकाणी ते गोळ्या घेत राहतात. तर आता डायबिटीज मध्ये इथं मी बोलत असताना डायबिटीज प्रकार 1 आणि 2, 1 बद्दल मी इथं काही बोलणार नाही. इन्शुलिन डिपेंडंट म्हणजे त्यांना इन्शुलिन घ्यावंच लागतं. लक्षात आलं? त्यांच्या बीटा सेल्स इन्शुलिन तयार करत नसतात, तर ते इन्शुलिन डिपेंडंट असतात ना, तर तिथं आता त्याबाबत इथं कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. तर डायबिटीजमध्ये सुद्धा काही एकूण 4 प्रकार आहेत. टाईप 1 इन्शुलिन डिपेंडंट, टाईप 2 लक्षात आलं जे औषधं वगैरे त्या टाईप 2 मध्ये सुद्धा इन्शुलिन लागत असतं, पण त्यांचं ते बंद पण होऊ शकतं. आणि तो 2 प्रकार. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे तो गरोदरपणात होतो, त्यानंतर तो त्यातनं बाहेर पडतात. गरोदरपणात तिथं साखर वाढते त्या पिरियडमध्ये असतं, तर त्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. तिथनं मग त्या बरं होतात त्यातनं लगेच. लक्षात आलं? आणि चौथा त्याला प्रकार म्हणतात अल्झायमर. त्या अल्झायमरला डायबिटीज प्रकार 3 म्हणतात. स्मृतिभ्रंश नंतर पुढे लक्षात घ्या कुणाकुणाला डायबिटीज आहे, तुम्हाला ते ताट वाढून ठेवलेलं आहे, हे पुढे तुमचं स्मृतिभ्रंश हे होतच असतो. हा कुणाचं लवकर होईल, कुणाचं वेळानं होईल, पण तुम्हाला तो टप्पा, तो स्टेशन लागणारच आहे. मग कुणाला साठी बुद्धी नाटी पाहिजे आहे, तर कुणालाही त्या ठिकाणी नको असतंय. मी आता हे तुम्हाला त्याची नॉर्मल रेंज वगैरे तिकडे काय जात बसत नाहीये. हे नॉर्मल रेंज किती असते 120 आणि 140च्या खाली, 100च्या खाली, ते HbA1c किती, किती नॉर्मल वगैरे हे सगळं ते रुटीन आहे. आता हे रक्तातली साखर आहे की नाही, रक्तातली साखर कशामुळं, आता दुसरा महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो. रक्तातली साखर जी आहे की नाही कंट्रोल ठेवायचं. डायबिटीसच्या लोकांना एक काय म्हणजे असते, ती लई खुश असतात. सर माझी शुगर कंट्रोल मध्ये आहे, माझं बीपी कंट्रोल मध्ये आहे. हे जे असते की नाही, व्हॉट इज दिस कंट्रोल? कंट्रोल म्हणजे काय? लक्षात आलं काय? माझे 140च्या खाली, माझं उपाशी पोटी 100च्या खाली, आणि ती खुश असतात लई. लक्षात आलं काय? अरे खुश असायला काय हरकत नाहीये, पण मुद्दा काय माहितीये काय, तुम्ही किती इन्शुलिनचा वापर करायला लागलाय आणि रक्तातली साखर खाली ठेवलाय. लक्षात आलं? तर हे मी सोपं समजण्यासाठी, वाटीभर इन्शुलिन मध्ये जे तुमचं काम झालं पाहिजे, तर हे डायबिटीजचे लोक 1 लिटर, 2 लिटर, 1 बकेट, 2 बकेट एवढं इन्शुलिन, एवढ्या प्रमाणात इन्शुलिन तुम्ही वापरता आणि तुमची रक्तातली साखर काय करता, खाली आणता. बरं खाली आणता, ती पण ती तुमच्या रेंजमध्ये नसते. औषधानं जरा खाली आणता की नाही, ती पण परफेक्ट तुमच्या आकडे तिथे नसतात. लक्षात आलं? त्यामुळे किती इन्शुलिन वापरता आणि माझ्या रक्तातली साखर कमी करता, तर तिथं तो महत्वाचा मुद्दा असतो. आणि हेच असतं की नाही, तर आपल्याला इन्शुलिनचा रोल असतो. मी तुम्हाला ते इन्शुलिन रेजिस्टन्स वगैरे त्या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात आलं? कसं असतंय, आपल्याला रक्तातली साखर वाढते, रक्तातली साखर वाढणं धोकादायक असते. मग शरीर, मेंदू, निसर्गानं, देवानी सगळी व्यवस्था केलेली आहे. पॅनक्रियाज आपला जो स्वादुपिंड, तिथे तिथं इन्शुलिन तयार होतं, बीटा सेल्स असतात. मग रक्तातली साखर वाढली तर ते इन्शुलिन येतं. लक्षात आलं? इन्शुलिनचं काय काम असतं, तुमचं पेशी, आपल्याला ऊर्जा ऊर्जा ताकद पाहिजे की नाही, एनर्जी, तर ती तयार करायचं काम तुमच्या पेशीमध्ये होत असते. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, ग्लुकोज तुमच्या शरीरामध्ये आहे भरपूर. लक्षात आलं? ऑक्सिजन इंटेक करता, तर ते पेशी सेल्समध्ये आत जायला पाहिजे. मग ते आत जायला काय, हा दरवाजा असतो. लक्षात आलं? मग ते दरवाजा उघडायचं काम कोण करणार, ते इन्शुलिन करते. लक्षात आलं? म्हणजे इथं टुक 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 दरवाजा उघडतोय, आत दरवाजा उघडला, मग साखर आत गेली, मग तुमचं ऑक्सिजन असतो, तिथं ऊर्जा तयार होते, ATP ऊर्जा तयार होते, आणि ती आपण काम करण्यासाठी इकडे तिकडे जे करतो की नाही, तर ती वापरत असतो. मग आता रूट कॉज काय, दिस इज द रूट कॉज, तुमचं इन्शुलिन रेजिस्टन्स. लक्षात, रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणे. लक्षात आलं? रेजिस्टन्स, इन्शुलिनला रेजिस्टन्स करते कोण, पेशी रेजिस्ट, मला नको म्हणतात, मी इन्शुलिन, मी साखर आत घेणार नाही, साखर आत घेणार नाही. लक्षात आलं? तर काय, रक्तातली साखर आपण खात राहतो, काय काय आहे की नाही, कार्बोहायड्रेट खातो, गोड खातो, आणखीन काय खातो, रक्तातली साखर वाढत असते. म्हणजे रक्तातली साखर जशी वाढते, नॉर्मल मध्ये सगळं इन्शुलिन तुम्हाला उपयोगी हार्मोन आहे. लक्षात आलं काय, ते हार्मोन आहे, संप्रेरक म्हणतात त्याला, तर ते उपयोगी आहे.
पण ते ज्यादा जे होतं का नाही, आणि हे एलिव्हेटेड इन्शुलिन लेवलच आपल्याला आरोग्य बिघडवत असतं. तुम्हाला हे पीसीओडी, पीसीओएस प्रॉब्लेम, हे तुम्हाला बाकी हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, किती हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम लोकांना सांगितलंय तुम्ही गोड खाऊ नका. बघा आता हार्टचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी किंवा बाकीचं झालेलं, पण तुम्हाला डायबिटीज नाही आहे. लक्षात आलं, बिलकुल डायबिटीज नाही आहे. पण त्या किती लोकांना सांगितलं जातंय की तुम्ही गोड खाऊ नका, सिंपल कार्बोहायड्रेट खाऊ नका. ते रूट कॉज आहे. लक्षात आलं काय? हे तुमच्या रक्तातली वाढलेली साखर. बघा तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहात, तुमची वजन कमी होतात नाही होतात, लक्षात आलं, किती काय काय आपण प्रयत्न करतो, त्याचं कारण पण आहे की रक्तातली वाढलेली साखर. आणि ही रक्तातली वाढलेली साखर जी असते की नाही, तर ती बॉडी स्टोअर करते ग्लायकोजनच्या रूपानं तुमच्या लिव्हरमध्ये, ग्लायकोजनच्या रूपानं तुमच्या मसल्समध्ये, आणि ज्यादा झाली तर चरबीच्या रूपानं, चरबीच्या पेशी असतात तर ती साठवत असते. का? तर रक्तात वाढणं धोकादायक असतं. मग ते रक्तात आली आहे ना, पहिला साठवते लिव्हरमध्ये, साठवते तुमच्या मसल्समध्ये, साठवते ढकलते तिकडं तुमच्या, मग ज्यादा झाली आणि मग चरबीच्या पेशीमध्ये तिथं साठवते. मग साठवून साठवून झाली की मग तो विरोध करायला लागते. मग पेशी काय म्हणतात, आता मला साखर नको आहे. लक्षात आलं, पेशी म्हणतात मला आता माझी कॅपॅसिटी संपलेली आहे स्टोरेज करायची. मग त्यावेळी काय म्हणते मेंदू, काय म्हणतो मला काय सांगायचं नाही, रक्तातली साखर वाढणं धोकादायक आहे, चालून देणार नाही नाहीतर जीव जाईल. मग काय करायचं, इन्शुलिन जरा गुंडा प्रवृत्तीचं असते, तर ते काय करते, एक एक माणसानं तुमच्या घराचा दरवाजा उघडतो की नाही, तर ते तुमच्या घराचा दरवाजा उघडायला 100 माणसं लागतात. लक्षात आलं, म्हणजे काय, ते पेशीचा दरवाजा उघडायला एक वाटीभर इन्शुलिन बास होत असते. तर तिथं काय करायचं, 100 माणसं घेऊन यायचं आणि तुमच्या घराचा दरवाजा उघडायचा. तर पेशीचा दरवाजा उघडायला वाटीभर इन्शुलिन लागते की नाही, तुम्ही 2 बकेट 1 बकेटभर ज्यादा इन्शुलिन येते. आणि ते पेशी बिचारी गरीब असते, उघडतेच का नाही दार, आणि ते ज्यादा इन्शुलिन येते आणि दार उघडते आणि पेशी ढकलते. आणि ह्याला म्हणायचं इन्शुलिन रेजिस्टन्स. कोण विरोध करते? पेशी विरोध करतात. आणि हे रूट कॉज आहे, आणि याच्यावर काय काम केलं जात नाही. आता इथे ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे, प्रामाणिकपणे कुणाला काय हे करू नका, आपल्या आपल्या मनाला विचारा, किती वेळा तुम्हाला इन्शुलिन चेक करायला सांगितलंय काय? तुम्हाला इन्शुलिन चेक करायला सांगितलंय काय? नाही सांगितलं जात. तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स, व्हॉट इज दिस इन्शुलिन रेजिस्टन्स, याबद्दल कधी माहिती दिली गेली काय? नाही दिली गेली. का? तर रूट कॉजवर त्याचं काम असतं. इन्शुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज. तो काढता येतो लॅबमध्ये, जे आहे की नाही, असं गेल्यानंतर लॅबमध्ये नसतंय माझं ब्लड घ्या आणि माझं इन्शुलिन रेजिस्टन्स किती आहे काढा, असं नसतंय. त्याला तुमचं फास्टिंग इन्शुलिन आणि फास्टिंग ब्लड शुगर हे 2 घ्यायचे आकडे, आणि त्याच्यावरनं इन्शुलिन रेजिस्टन्स काढायचं असतं. मग त्याच्यावर जर तुम्ही काम करायला लागला, यू आर रिव्हर्सिंग युअर डायबिटीज. लक्षात आलं, तुम्ही तुमच्या हार्टच्या प्रॉब्लेम मधनं पण बाहेर येऊ शकता, तुम्हाला पीसीओडी पीसीओच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येऊ शकता, तुम्हाला बीपी बाकी जे वजन बिजन जे आहे की नाही, तर ऍव्हरेज लोकांचं ते तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स मध्ये असता. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात का नाही. 8 पॉईंट आहेत बघा, 8 पॉईंट. काय पॉईंट आहेत? 8 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. बघा तुमचं, बघा आता कोणाकोणाला कोण लिहून घेणार तर लिहून घेऊ शकता. तुमचं मोर बेली फॅट, हे चेकअप करतो का नाही आपण, विजरल फॅट, आम्ही मशीन चेकअप करतो बघा. ज्यांनी लिंक दिल्या, कुणाला विजरल फॅट चेक करायचं असेल, ज्यांनी लिंक दिल्या ना त्यांच्याकडे मागून घ्या, आणि सर माझं विजरल फॅट चेक करून द्या. तर बेली फॅट तुमचं पोटावर चरबी असते, आणि ती पोटात आत चरबी असते, त्याला विजरल फॅट म्हणतात. 8 पैकी पहिला पॉईंट जर तिथं असेल तर तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स असू शकता. 8 पैकी बघा, मी पुढे त्याचं हे सांगतो तुम्हाला. तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, गोळ्या चालू आहे, लक्षात आलं. दुसरा पॉईंट, इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात का नाही, त्याचे 8 पॉईंट आहेत. तर तुमचं बेली फॅट म्हणजे विजरल फॅट किती ज्यादा आहे की नाही, म्हणजे तुमचं 6च्या पुढे जर असेल, 9 9.5च्या पुढे असेल तर ज्यादा, आणखीन तिकडे मग तुम्ही विजरल फॅट ज्यादा आहे. तुम्हाला बीपीचा त्रास असेल, दुसरा पॉईंट झाला. तुमच्या फॅमिलीमध्ये, तिसरा पॉईंट, तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असेल, हार्ट अटॅक वगैरे असेल की नाही फॅमिलीमध्ये, तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट, तुमचं ट्रायग्लिसराईड लेवल ब्लडमध्ये असते बघा, तर ते जर वाढलेलं असेल, चौथा पॉईंट काय, ट्रायग्लिसराईड लेवल जर वाढलेली असेल तर तुम्ही, तो चौथा पॉईंट आहे. त्यानंतर तुमचं वॉटर रिटेन्शन होत असतं, तुमच्या शरीरामध्ये पाणी जास्त साठलं जातं. त्याचं पण कारण, मोठं कारण आहे इन्शुलिन, ज्यादा इन्शुलिन. इन्शुलिन हे पाणी पकडतं, इन्शुलिन हे चरबी पकडतं, इन्शुलिन हे अॅनाबॉलिक हार्मोन आहे, ते ऍड करतं. मीठ कसं पाणी पकडतं आणि तसं इन्शुलिन हे पाणी पकडत असतं, आणि त्याच्यामुळे वॉटर रिटेन्शन होतं. आणि जेवढं तुमचं अनावश्यक वॉटर रिटेन्शन होईल की नाही, तर ते इन्शुलिन रेजिस्टन्स कडे जात असतं, तुमचं वजन पण तिथं कमी होणार नाही. त्यानंतर तुमचे स्किन टॅग, म्हणजे त्याला चामकुळी म्हणतात, चामकुळी. इथं गालावर इकडे असतात बघा, मानेवरती वगैरे, खांद्यावर इकडे असतात बघा चामकुळी, काळ्या काळ्या रंगाच्या. तर त्या चामकुळी जर असेल, किंवा तुम्हाला इथं मानेला, इथं मागच्या बाजूला मानेला आहे की नाही, तर तिथं जर तुम्हाला डार्क काळसर असते ती त्वचा, तर तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स असू शकता. कितवा? 6वा पॉईंट सांगितला. त्यानंतर 7वा पॉईंट आहे,
तुमचं टाईप 2 डायबिटीज असेल, तुमच्या घरात हे फॅमिली इन्सुलिन टाईप 2 डायबिटीज लक्षात आलं तर ते तिथे तो एक पॉईंट आहे. आणि 8वा पॉईंट आहे लेडीजला, तुम्ही पीसीओडीचा तुम्हाला पीसीओएसचा प्रॉब्लेम असेल, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम लेडीजच्या बाबतीत, आणि पुरुषांच्या बाबतीत इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे पुरुषत्वाचा अभाव असतो. लक्षात आलं, पुरुषत्वाचा अभाव पुरुषांच्या मध्ये असतो. लक्षात आलं तर त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात. तर ह्या 8 पॉईंट पैकी 8 पॉईंट सांगितले, तर ह्याच्यापैकी जर तुम्ही एक जर पॉईंट जर तुम्ही असाल कुठं सापडला तर तुम्ही इन्सुलिन रेसिस्टन्स असू शकता. आणि 2 आणि 3 जर असेल का याच्यात तर तुम्ही इन्सुलिन रेसिस्टन्स आहातच आहात. मग त्याच्यावर त्या आत्ता बघा तुम्हाला एवढे पॉईंट मी सांगितले, मग तुम्ही जर इन्सुलिन रेसिस्टन्स ग्रस्त असाल या 3 पैकी, आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे, औषधं चालू नाही आहेत, तर तुम्हाला पुढं तुम्ही त्या प्रोसेसला निघालेला आहात. तुम्ही मायनसमध्ये आरोग्यावरती तुम्हाला किती काम करावं लागणार आहे. जरी आता तुम्हाला डायबिटीज नसेल, ह्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही 2 किंवा 3 पॉईंट मध्ये जर सापडत असाल तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात, लक्षात घ्या. मग ते चेक करून त्याच्यावर काम करावं लागतं गायडन्स खाली, आणि ते जर तुम्ही काम करायला लागला की नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. लक्षात आलं. तर आपल्याला ह्या इन्सुलिन रेजिस्टन्स मी तुम्हाला काय ते सांगतो. आता इन्सुलिन ट्रिगर होणारे पॉईंट आहे. इन्सुलिन ट्रिगर होते, वाढतंय. जे बघा इन्सुलिनची गरज आहे, जे प्रमाणात असेल तर ते तुम्हाला उपयोगी पडतं. लक्षात आलं. त्याची बरीच कामं पण आहेत. इन्सुलिन तुम्हाला काम असतं की नाही, तर ते तुमचं लिपिड सिंथेसाइज, आता ते मी डिटेलमध्ये जात नाही. तुमचं सोडियमचं हे कमी जास्त करायचं ते इन्सुलिनचं काम असतं. तुमचे मेमरी आणि लर्निंग कॅपॅसिटी त्याचा रोल असतो. पण हे प्रमाणात इन्सुलिन असेल तर. पण इथे इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये काय होते, ते प्रमाण वाढलेलं असते, तुमचं एलिव्हेटेड इन्सुलिन लेवल झालेली असते. लक्षात आलं काय. आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय होतं तर ते आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होत असतात. आता तुम्हाला मी इन्सुलिन ट्रिगर होणारे पॉईंट सांगतो. इन्सुलिन अन्य कारण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं इन्सुलिन काय होतं असतं, ते ट्रिगर होतं, वाढतं. काय होतं, शुगर इंटेक, फ्रुक्टोज, गोड पदार्थ खातो. खाता गोड पदार्थ आपण आईस्क्रीम अमुक तर मग कुठलेही गोड पदार्थ असू देत. लक्षात आलं. हे सगळे बी वेरेज असतात की नाही, आपण जे शक्तिवर्धक जे आपण बघा कोको कोला अमुक तमुक वगैरे पितो बघा, तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये फ्रुक्टोज साखर असते, साखरेचा एक प्रकार. बाजारात म्हणजे मिठाई असतात तर त्याच्यामध्ये फ्रुक्टोज साखर प्रामुख्याने असते. तर ते शुगर इंटेक, फ्रुक्टोज इंटेक ज्यादा. रिफाइंड ग्रेन्स, ग्रेन्स म्हणजे आपण हे भाकरी चपाती भात वगैरे, सिंपल रिफाइंड ग्रेन्स म्हणजे सोपं पीठ जे पिठापासून तयार होतं तर ते जादा प्रमाणात असतं. लक्षात आलं. आणि तेच मेन कारण आहे. तुम्ही सिंपल कार्बोहायड्रेट प्रचंड प्रमाणात आपण खातो, दिवसभर खातो, आणि तिथं काय तडजोड करत नाही. फक्त गोड खायचं बंद केलं म्हणून तुमच्या डायबिटीजमध्ये फरक पडेल असं नाही आहे. तर हे ऑल कार्बोहायड्रेट कन्वर्ट इंटू ग्लुकोज. लक्षात आलं काय. आणि मग ते मोठं कारण आहे इन्सुलिन ट्रिगर होणार. फ्रिक्वेंटली इटिंग, तुम्ही वरचेवर खाता, पेढा दिला तोंडात टाकला, जरा खडीसाखर दिली तोंडात टाकली, एवढा चहा दिला पिऊन टाकला. लक्षात आलं. मग तुमचा नाश्ता जेवण आणि ते असतंय. त्यामुळे तुमचे एपिसोड ऑफ इटिंग, तुम्ही किती वेळा तोंड उघडता, लक्षात आलं, तर ती इटिंग फ्रिक्वेन्सी ज्यादा असेल तर तो ट्रिगर पॉईंट आहे. लक्षात आलं. त्यानंतर एक्सेस प्रोटीन, प्रमाणापेक्षा जर प्रोटीन जास्त खात असाल, सर कुठलं प्रमाणापेक्षा खातो, भारतामध्ये 87% प्रोटीन डिफिशियन्सी आहे. त्यामुळे प्रोटीन हा पॉईंट जो आहे की नाही, एक्सेस प्रोटीन कुणाचं काय होत नसते. लक्षात आलं. त्यामुळे तो काय काळजी करू नका. पाहिजेला तेवढं खात नाही तर एक्सेस कुठलं होतंय, पण एक्सेस जरी झालं तरी सुद्धा तिथं इन्सुलिन ट्रिगर होत असते. त्यानंतर ट्रान्सफॅट, तळलेले पदार्थ खातो तर त्याचा रोल आहे, ते तिकडं तुमच्या लिव्हरकडं रोल असतो ट्रान्सफॅट गेल्यामुळं. कार्टिसोल, लक्षात आलं. कार्टिसोल हार्मोन जेवढं वाढेल, तुमचं ताण तणावग्रस्त, तुम्ही स्टेरॉइड जेवढी घेता, स्टेरॉइड औषध असतात की नाही, मग ते क्रीम असतात स्टेरॉइडच्या वगैरे किंवा काय, त्या सगळ्यांना काय होत असतं, कार्टिसोल वाढत असतं. आणि मानसिक ताणतणाव टेन्शनमुळे सुद्धा कार्टिसोल हार्मोन वाढलं की इन्सुलिन वाढतं. तर ते तिकडे मी खोलात जात नाही, ती सगळी कनेक्शन असते. काही डायुरेटिक ड्रग्ज असतात, म्हणजे डायुरेटिक ड्रग्ज म्हणजे रक्तदाब कमी करायची औषधं असतात, तर त्याच्यात साईड इफेक्ट असतो. म्हणजे रक्तदाब कमी करायला डायुरेटिक म्हणजे युरिन वाटे तुमचा रक्तदाब कमी करायची काही औषधं असतात, तर त्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे तुमचं इन्सुलिन ट्रिगर होतं. लक्षात आलं. स्टॅटिन ड्रग, लक्षात घ्या. कुणाकुणाला आता डायबिटीज नाही आहे पण रक्त पातळ व्हायची गोळी बरोबर कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळी असते. कुणाकुणाला बघा, हात वर करा, काय काय बघा, तुमचं तुम्ही बघा. तर ती कोलेस्ट्रॉल कमी व्हायची स्टॅटिन ड्रगचं नाव आहे. तर ते ज्या लोकांना असेल की नाही, तर त्याच्यामुळे तुमचं इन्सुलिन ट्रिगर होत असतं. का, तर तिथं त्या स्टॅटिन औषधाचा साईड इफेक्ट काय मी तुम्हाला सांगतो. औषधाची पण भयानकता लक्षात घ्या. तुम्हाला आत्ता डायबिटीज नाही आहे, पण ज्यांना हे
ही जी कमी करायची गोळी, कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी ज्यांना चालू आहे, लक्षात आलं, तुम्हाला 100% मी तुम्हाला सांगतो, भविष्यात तुम्हाला आता जरी डायबिटीस नसला तरी तुम्हाला होणार आहे. का? तर त्या औषधाचा साईड इफेक्ट असतो. आता काय औषधाचा साईड इफेक्ट असतो त्या हे कमी करायच्या औषधाचा, कोलेस्ट्रॉल कमी करायचा? तर स्टॅटिन काय करतं, पॅनक्रियाजमध्ये तुमच्या बीटा सेल्स असतात. तर बीटा सेल्स काय करतात? इन्शुलिन तयार करत असतात. कोण तयार करतं? पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स. आणि ह्या बीटा सेल्सला दणका देतोय कोण? हे स्टॅटिन ह्या ड्रगचा साईड इफेक्ट. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या त्या बीटा सेल्सची संख्या कमी होते, ते वीक होतात, त्या कमी व्हायला लागतात, त्यांची संख्या किंवा त्यांची ताकद कमी व्हायला लागते इन्शुलिन तयार करायची. आणि ते इन्शुलिन तयार करायची ताकद कमी व्हायला लागली की तुम्ही नंतर पुढे ते डायबिटीसकडे त्या ठिकाणी जात असता. लक्षात आलं? म्हणून किती रोगाच्या मुळावर काम करायला पाहिजे बघा. नंतर MSG, मोनोसोडियम ग्लुकामेट, प्रामुख्यानं हॉटेलमध्ये कोण कोण जात आहे बघा, हे चायनीज पदार्थ प्रामुख्यानं, आणि ते चवदार येण्यासाठी मोनोसोडियम ग्लुकामेट, त्याच्यामुळे इन्शुलिन ट्रिगर होतं. त्यामुळे जेवढे जेवढे तुम्ही चायनीज पदार्थ प्रामुख्यानं खाता, आणि ऍक्च्युली हॉटेलिंग पदार्थामध्ये ऍव्हरेज यामध्ये हे MSG वापरलं जातं, मोनोसोडियम ग्लुटामेट हे वापरलं जातं, आणि ते जेवढं तुमच्या पोटामध्ये जाईल तेवढं तुमचं इन्शुलिन ट्रिगर होणार आहे. जेवढं एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल, तुमची तब्येत मायनस जाणार आहे. त्याच्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स वगैरे वाढतो की नाही, वजन सुद्धा कमी होणार नाही. या किती पॉईंट मी तुम्हाला सांगालो बघा, इन्शुलिन ट्रिगर होणारे. इट्स अ रिव्हर्सेबल डिसीज, गायडन्स खाली काम केलं तर. लक्षात आलं? मिनरल्स डिफिशियन्सी, व्हिटॅमिन मिनरल्सची डिफिशियन्सी असते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बघा पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक वगैरे आहे की नाही, किंवा क्रोमियम, बी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची डिफिशियन्सी असते. बी व्हिटॅमिन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, हे सगळे व्हिटॅमिन्सची आणि मिनरल्सची डिफिशियन्सी असते. त्याच्यामुळे तुमचं इन्शुलिन ट्रिगर होतं. आता हे जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची डिफिशियन्सी आहे की नाही, ते फार मोठं सायन्स आहे. पण ते सायन्स आहे, ते आपल्याला हे कोण सांगणार? शतायशी फॅमिली इज रेडी टू टेल यू. लक्षात आलं? हे गायडन्स तुम्हाला शतायशी फॅमिली द्यायला तयार आहे. या गायडन्स खाली जर तुम्ही काम करायला लागला, 101% मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, इट्स अ रिव्हर्सेबल डिसीज. गायडन्स खाली काम करायला लागला तर तुमच्या गोळ्या तुमचेच डॉक्टर बंद करतात टप्प्याटप्प्यानं. औषध कमी करायचं, बंद करायचं, पण त्याला प्रोसेस असते. मी तुम्हाला आता इथे 10-12 पॉईंट्स मला सांगितले. इन्शुलिन ट्रिगर होतं, लक्षात आलं, आणि त्याच्यामुळे एलिव्हेटेड इन्शुलिन होतं. आणि त्याच्यातला मोठा कारण मी तुम्हाला काय सांगतोय, हे तर पॉईंट आहेतच, पण सिंपल कार्बोहायड्रेट जेवढे तुम्ही खाणार ना, आणि आपण बघा पोहे, उपीट, शिरा, हे दिवसभर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सिंपल कार्बोहायड्रेट्स तुमच्या पोटात जात असतात. आणि त्याच्यामुळे काय होत असते, तुम्हाला रक्तातली साखर प्रचंड प्रमाणात वाढत असते. आणि त्या पेशी काय करतात? विरोध करतात. रेजिस्टन्स म्हणजे विरोध करत असतात. लक्षात आलं? आता हे वाढलेली जी साखर असते की नाही, ह्याची भयानकता आहे की नाही, तर तुम्ही त्याच्यावर काम करणं आवश्यक असते. लक्षात आलं? ही जी भयानकता आहे, आता ते काय, त्या डायबिटीसच्या लोकांना पण माहिती असते. लक्षात आलं? काय मधुमेहाची भयानकता बघा. डायबिटीसची भयानकतेमध्ये काय आहे की आपल्या सगळ्यामध्ये आहे की नाही, डोळ्याच्या आणि तुमच्या किडनीच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या फार नाजूक असतात. जे आपल्या डोक्याचे जे केस आहेत की नाही, तर त्या केसासारख्या त्या रक्तवाहिन्या असतात, डोळे आणि तुमची किडनी. आणि सगळ्या डायबिटीसच्या लोकांना जर कुठला पार्ट 2 अफेक्ट होतात, डोळे आणि किडनी. लक्षात आलं? कारण का त्या ब्लड वेसल्स फार नाजूक असतात, आणि किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आणि डोळ्याचे प्रॉब्लेम ह्या डायबिटीसच्या लोकांना लवकर होतात. लक्षात आलं? आणि म्हणून तो फार मोठा त्याच्या साईड इफेक्ट असतो. लक्षात आलं? त्यानंतर तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी, म्हणजे पायाकडे रक्त कमी पडतं बघा. लक्षात आलं? मग ते टिंगलिंग किंवा तुम्हाला सेन्सेशन नसतं, अंगठ्याला टोचलं तरी काय तुमच्या पायाला कळत नाही. लक्षात आलं? तर तिकडं पायाकडं जे रक्त असतं की नाही, तर ते तिकडं ते पोचत नाही. मग पाय काढला, अंगठा काढला, पाय काढला, ते गँग्रीन वगैरे होतं की नाही, ती पुढची प्रोसेस आहे. लक्षात आलं काय? आणि मग ही भयानक, हे असं पाहिजे काय कुणाला अंगठा काढला, पाय काढला? लक्षात आलं? तर याच्यावरती आपल्याला पहिल्यापासून काम करणं आवश्यक असतं. तर ते फार मोठं जे आहे की नाही, तर ते तुम्हाला नुकसान करत असतं. हे मी बघितलेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन असायची. गुडघ्यातनं पाय काढला, खालनं पाय काढला, कुठून कुठून, कुणाकुणाला पाय कट करून घ्यायचंय बघा. लक्षात आलं काय? काम करा, सिरियसली व्हा. तर हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला बघा हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे, पण ह्या डायबिटीसच्या लोकांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम वाढत असतात. लक्षात आलं? तुमचं कोरोनरी हार्ट डिसीज वगैरे असते की नाही, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं. लक्षात आलं काय? तुम्हाला काय वाटतं कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणजे नुसतं चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळं, नॉनव्हेज खाल्ल्यामुळं, जे चरबीयुक्त पदार्थामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. 75% कोलेस्ट्रॉल, लक्षात घ्या हा पॉईंट, तुमचं लिव्हर तयार करत असतं. मग निसर्गानं म्हणा, देवानं म्हणा, ते मशीन तुमच्या लिव्हरमध्ये कशाला बसवलंय? कोलेस्ट्रॉल वाढतं
मग कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळी आपण खात राहतो. अरे रूट कॉज काय, कोलेस्ट्रॉल का वाढतं, लक्षात आलं काय? असं तुम्ही आहारामधनं किती कोलेस्ट्रॉल खायला लागलाय, लक्षात आलं काय? तर हे तुमचं कोलेस्ट्रॉल जे वाढतं की नाही किंवा काय, तर ते तुमचं कारण असतं सिंपल कार्बोहायड्रेट. तुमचे ट्रायग्लिसराईड लेवल वाढते. आता ही सगळी प्रोसेस आहे. ट्रायग्लिसराईड तुमच्या लिव्हरमध्ये ट्रायग्लिसराईड वगैरे वाढतं आणि तिकडं मग त्याचं काय होतं, तुमचं एचडीएल लेवल खाली जाते, एलडीएल वाढतं आणि मग ते कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये साठायला लागतं. लक्षात आलं? तर ही मग त्याच्यामध्ये रूट कॉज काय, परत तुमच्या मी सांगतो ना, सोपं आहे काय, रक्तातली साखर वाढून द्यायची नाही. आणि आम्ही दिवसभर ते एक कलमी कार्यक्रम, रक्तातली साखर वाढवत राहणे. म्हणूनच तुमचं वजन ज्यादा असतं, लक्षात घ्या. तुम्हाला हे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम किंवा काय होतात, त्याचं मेन कारण जे आहे की नाही, तर रक्तात वाढलेली साखर. काम काय करायचं, रक्तातली साखर वाढून द्यायची नाही. मग ते सोपं आहे की नाही काम. आणि मग नियंत्रण नको असते जिभेकडं, सल्ला सगळा जिभेचा, जाते सगळं पोटात. लक्षात आलं? किती माणूस जाड असू दे, तुझी जीभ जाड असते काय बघा. आणि सल्ला कधी आम्ही पोटाचा घेत नाही, खाताना पिताना सगळं पोटामध्ये जातं आणि पोट बिघडली की आरोग्य बिघडत असते. मग सल्ला कोणाचा घ्यायला पाहिजे, आम्ही घेतो सगळा जिभेचा सल्ला, लक्षात आलं? आणि तिथंच सगळी गडबड होते. त्यानंतर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक, स्ट्रोक होतं की नाही, जसं हृदयाला रक्त कमी पडतं त्याच्यामुळे अटॅक येतो, तसं तुमच्या ब्रेनला रक्तवाहिन्या ज्या असतात की नाही, तर त्या इनर डायमीटर कमी व्हायला लागतं. त्याचं पण मी तुम्हाला जाता जाता सायंटिफिक काही गोष्टी सांगतो, म्हणजे पटण्यासाठी. लक्षात आलं? आता काय होतंय, रक्त जे असतं की नाही, डायबिटीसच्या लोकांना बघा तसं त्यांचं आरोग्य मायनसमध्येच असतं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सरकार सुद्धा सांगत होतं, गव्हर्नमेंट डायबिटीसच्या लोकांना किती काळजी घ्यायला सांगत होतं. आवाज नाही आहे सर, आवाज येतोय ना? येतोय हा. सर. हा. तर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा डायबिटीसच्या लोकांना काळजी घ्यायला सांगत होतं. किती आपण काळजी घ्यायला पाहिजे, घाबरायचं कारण नाही. लक्षात घ्या, रोगाच्या मुळावर आपल्याला काम करणं आवश्यक असतं. तर हे ब्रेन स्ट्रोक होतो की नाही, तर तिथं सुद्धा तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, तिथं ब्लॉकेज तयार होतं आणि मग तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो आणि मग पॅरालिसिस, अर्धांगवायू म्हणतो ना, तर तिथं तो होतो. स्किन प्रॉब्लेम, लक्षात आलं? हे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे होतं की नाही बघा, डायबिटीसच्या लोकांची स्किन किती रफ असते, लक्षात आलं? तुमचं फंगल इन्फेक्शन अमुक मग इन्शुलिन प्रामुख्याने ज्यांना चालू असते की नाही, त्यांना इचिंगचा प्रॉब्लेम फार असतो. ज्यांना वर्ण इन्शुलिन घेतात की नाही, तर त्यांना स्किन रिलेटेड प्रॉब्लेम फार असतात. त्वचा लालसर, खाज होणं, रफ स्किन वगैरे आहे की नाही, तर तिथं तर हे स्किनचे प्रॉब्लेम तुम्हाला बघा. डायबिटीसच्या लोकांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं बघा, होतं की नाही? का तर तुमच्या युरिन वाटे सुद्धा एक्सेस युरिन जे हे असतं शुगर, तर ते लघवी वाटे सुद्धा ते काय करत असतं, बाहेर रक्तात वाढणं धोकादायक आहे, कुठून तरी ते बाहेर टाकत असते, पण ते युरिन वाटे पण जात असते. आणि म्हणून काय होतं, युरिन वाटे जायला लागले की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. मग तिथं तुम्हाला डॉक्टर अँटीबायोटिक गोळ्या देतात, लक्षात आलं? आणि जेवढ्या तुम्ही अँटीबायोटिक गोळ्या घ्याल ना, तेवढं परत तुम्हाला ते आणखी हे असतं. तेवढ्या अँटीबायोटिक गोळ्यांचा तो साईड इफेक्ट असतो, लक्षात आलं? त्याचे तुमचे चांगले बॅक्टेरिया डेड होतात. ते चांगले बॅक्टेरिया जेवढे तुमची संख्या खाली, तेवढं तुमचं परत आरोग्य मायनसमध्ये जात असतं. मग गरज असतं आपण अँटीबायोटिक घ्यावं लागतं. का अँटीबायोटिक घ्यायला लागले? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. डायबिटीसच्या लोकांच्या जखमा बघा लवकर बऱ्या होत नसतात. का तर वाढलेल्या साखरेमुळं. हे रोगजंतू असतात की नाही, रोगजंतू, कॅन्सरच्या पेशी, कॅन्सरच्या पेशीनं काय पाहिजे असते, साखर पाहिजे असते. साखर. किती कॅन्सरच्या पेशंटला सांगितलं जातंय, पहिला काय बंद करा, तर साखर खायचं बंद करा. लक्षात आलं? रूट कॉज, कॅन्सरच्या पेशींना साखर पाहिजे असते. आणि बघा, म्हणून जेवढे तुमचे एलिव्हेटेड तुमचं साखर, लक्षात आलं, ते पुढं तुम्हाला ते जास्त लॉंग टर्म मध्ये कॅन्सरकडे जाण्याची शक्यता असते. लक्षात आलं? त्यामुळे कॅन्सरच्या पेशंटला पहिला काय पथ्य, साखर खायचं बंद करा. तर हे साखरेबद्दल कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. तर हे एवढे सगळे प्रॉब्लेम असतात की नाही, तरी आपल्याला वाढलेल्या ह्या साखरेमुळे किंवा तुमच्या डायबिटीसच्या लोकांना त्या ठिकाणी काय होत असतात. आता बघा, मी तुम्हाला 5 पॉईंट सांगतो, 5 पॉईंट. तिथं औषधाचा काही संबंध नाहीये, कुठली का पॅथी असे ना, मग अशी मी सांगितलं, पण त्यातले 5 पॉईंट बघा. इटिंग फ्रिक्वेन्सी, तुम्ही वरचेवर खाता, तिथं औषधाचा काय संबंध नाही, काही संबंध नाही औषधाचा. तर तिथं वरचेवर खातो म्हणून रक्तातली साखर वाढते. मग काय करायला पाहिजे, इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करायला पाहिजे, रक्तातली साखर कमी होते. लक्षात आलं? टू मच सिंपल कार्बोहायड्रेट, प्रचंड प्रमाणात स्टार्च कार्बोहायड्रेट खातो, काय औषधाचा संबंध आहे, रक्तातली साखर कशामुळे वाढवायला, तुम्ही खाल्लेल्या कार्बोहायड्रेटमुळे. काम कुठे करायला पाहिजे, ते कमी करायला पाहिजे. लक्षात आलं? तिसरं पॉईंट, फ्रुक्टोज मी सांगितलं साखरेचा प्रकार, ते तुमच्या इंटेक असतं, त्यानं तुमच्या तिकडे लिव्हर थ्रू तुमच्या तिकडे गडबड होते, लिव्हरचं काम बिघडल्यामुळं. अल्कोहोल इंटेक, दारू पितात, लिव्हर खराब होतं. बघा, तुमची साखर कमी कोण करतं, लिव्हर. वाढवतं कोण, लिव्हर. लिव्हर प्रोटेक्टिव्ह लिव्हर, तुमच्या लिव्हरचं प्रोटेक्शन करणं आवश्यक असतं. मग दारू पिणाऱ्या लोकांचे बघा,
तर तिथे त्यांचे लिव्हर खराब असते. अल्कोहोल इंटेक करतात की नाही आणि लिव्हरचं एकदा कारण का तेच तुमचं आरोग्य लिव्हरला कसा मोकळा सोडलाय बघा. तुमच्या हृदयाला कसा सुरक्षित ठेवलाय की नाही. ब्रेनमध्ये तुमच्या ह्याला कसं ठेवलाय बघा कवटीमध्ये ठेवलंय की नाही. तिथं सगळं पण मोकाट सोडलाय कोणाला? लिव्हरला. सो प्रोटेक्ट युअर लिव्हर, फीड युअर गट. मग गटला तुम्ही काय फीड करता की नाही त्याच्यावरती तुमचं साखर किंवा वजन असतं की नाही तर ते. आणि 5वा पॉइंट आहे त्याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ. आणि आपण हे जेवढे प्रक्रिया करता की नाही तळता, भाजता, शिजवता, मग आम्ही काय सर कच्चं खायचंय काय? मग भाकरी, दोंदळा, गहू वगैरे कच्चं खायचंय काय? कमीत कमी जेवढं प्रक्रिया कराल आणि हे सगळे हॉटेलचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड हे सगळे प्रोसेस्ड असतात. मग आता बघा हे 5 पॉइंट मी तुम्हाला सांगितले. तिथं औषधाचा काय संबंध आहे? पॅथी कुठली का ना तिथं तुमची साखर कमी होणार नाही. इटिंग फ्रिक्वेन्सी ज्यादा आहे, सिंपल कार्बोहायड्रेट ज्यादा आहे, तुम्ही अल्कोहोल इंटेक करता, फ्रुक्टोज साखर ज्यादा जाते आणि प्रोसेस्ड फूड इंटेक करता आणि ह्याच्यामुळे तुमच्या रक्तातली साखर वाढते आणि आम्ही औषधानं कमी करत बसतो. आता इथं कुठेतरी या 5 पॉइंटमध्ये औषधाचा काय संबंध आहे काय? ह्या सगळ्या गोष्टीमुळे रक्तातली साखर वाढते. लक्षात आलं? आणि म्हणून रूट कॉजवर आपल्याला जे काम करायला पाहिजे की नाही, ते जर तुम्ही गाईडन्स खाली करायला लागला की नाही, तर तुम्हाला त्यातनं तुम्ही रिव्हर्स होऊ शकता. लक्षात घ्या आपल्याला. तर हे आपल्याला बघा आता मी तुम्हाला ह्याचे इन्शुलिनचा आहे की नाही तुम्हाला कुठं अजून परिणाम होतो मी तुम्हाला सांगतो. आता बघा तुम्हाला एक पॉइंट आहे मी तुम्हाला सांगतो. आता बघा तुमचं इन्शुलिनचं काय होतं? जेवढं तुमचं कार्बोहायड्रेट तुमचं जे असेल, कसं होतंय बघा हां. तुमच्या बीटा सेल्स असतात की नाही, तर त्या संख्या कमी व्हायला लागते. बीटा सेल्स. जेवढं आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे. सगळ्या लोकांना डायबिटीज आहे काय? नाही आहे. बरं कसं होतंय? वजन तुमचं का कमी होत नाही किंवा काय? तर त्याचं कारण काय सांगतो? डायबिटीज तुम्हाला नाही आहे, पण तुमच्या बीटा सेल्स वीक राहतात. लक्षात आलं काय? बीटा सेल्स वीक का राहतात? तर तुमचं वाढलेलं कार्बोहायड्रेट इंटेक. जेवढं तुम्ही कार्बोहायड्रेट इंटेक कराल की नाही, तेवढं रक्तातली साखर वाढून राहते आणि वाढलेली रक्तातली साखर तुमचं इन्शुलिन ज्यादा तयार करावं लागतं आणि त्या त्या पॅनक्रियाजवरती विनाकारण ताण. आता तुम्हाला साधं एक उदाहरण देतो. आता आपण बघा गाडी चालवतो की नाही, रोडवर गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना मध्ये काहीतरी आडवं आलं. मग ती 2 व्हीलर असू दे किंवा 4 व्हीलर असू दे. कचकन आपण ब्रेक मारतो. कचकन ब्रेक मारल्यानंतर गाडी ऑन द स्पॉट कधी थांबते काय हो? ऑन द स्पॉट गाडी कधीही थांबत नाही. तुम्ही एकदम जर कचकन ब्रेक मारला तर गाडी टायर घासत ती रोडवरनं जाते आणि त्या टायरीचा वन पण उडतो त्या डांबरी रस्त्यावरती. आहे की नाही? सेम कंडिशन तुमच्या इन्शुलिनमध्ये होत असते. लक्षात आलं? जसं गाडी स्पीडमध्ये आहे आणि तुम्ही कचकन ब्रेक मारला, तर तिथं गाडी ऑन द स्पॉट थांबत नाही. ती गाडी टायर घासत पुढे जाते. सेम कंडिशनमध्ये तुम्ही आता बघा, मी आता लाडू खाल्लो. लक्षात आलं? मग तुमच्या रक्तातली साखर वाढते. रक्तातली साखर वाढली की इन्शुलिन वाढतं. मग आणि थोड्या वेळानं काय करता? तुम्ही कुठेतरी गेलेला असता, तुम्ही थोडासा चहा पिता. मग तो चहा पण पिता. मग परत रक्तातली साखर वाढते. मग आणि कुठेतरी तुम्ही आणि तुमची जेवणाची वेळ होते. मग तुम्ही आणि दुपारचं जेवण करता. लक्षात आलं? तर हे काय होतं? ते इन्शुलिनचं माप पडतच राहतं आणि एकदा इन्शुलिन सिक्रीट व्हायला लागलं, तर ते कचकन ब्रेक मारल्यासारखं ते कधी इन्शुलिन तयार व्हायचं थांबत नसतं. तर जसं गाडी घासटत जाते की नाही, तसं तुमच्या प्रमाणापेक्षा जादा इन्शुलिन तयार होतं. लक्षात आलं काय? म्हणजे समजा तुम्हाला एक 2 युनिट इन्शुलिन पाहिजे आता, तर ते 5-6 युनिट उदाहरण सांगालोय, तर ते जादा इन्शुलिन तयार करतं. लक्षात आलं? आणि गरज नसताना तुम्ही सारखं हे इटिंग फ्रिक्वेन्सी म्हणतो की नाही, वरचेवर खाता, तिथं त्याच्यामुळे सारखं इन्शुलिन पडत राहतं. इन्शुलिनचं माप आणि जेवढं एलिव्हेटेड इन्शुलिन लेव्हल का तुमची वजन कमी होत नाहीत. लक्षात घ्या. वजन कमी करायला जास्त व्यायाम करावा लागत नाही. गाईडन्स महत्वाचा असतो. इन्शुलिन तुमचं ग्लुकॅगॉन हार्मोन काय करत असतं? तुमचं ते इन्शुलिनच्या विरोध असतं ते. लक्षात आलं? इन्शुलिनच्या विरोधात ते काम करतं. ग्लुकॅगॉन हार्मोन जेवढं वरती येईल ना, तर ते काय करतं तुमचं वाढलेली रक्तातली साखर ते वापरत असतं. तुमची चरबी वापरत असतं. कोण? ते वाढलेलं ग्लुकॅगॉन तुमचं वाढलं पाहिजे. मग ग्लुकॅगॉन हार्मोन का सिक्रेट होत नाही? ते इन्शुलिन असतंय की नाही, तू आहेस ना, मी येणार नाही बघ, मी काय काम करणार नाही. ते विरोधी आहेत, एक लक्षात घ्या. आणि जेवढं तुमचं वाढेल ग्लुकॅगॉन, मग ते केव्हा वाढणार आहे? तुमच्या इन्शुलिनला खाली जायला पाहिजे. मग त्याला 15-16 तासाचा गॅप, फास्टिंग वगैरे आहे की नाही, गाईडन्स खाली उपवास वगैरे जो असतो, मग ती तुमचं रक्तातली साखर जाते खाली, तुमचं इन्शुलिन जातं खाली, ग्लुकॅगॉन येतं वर.
लक्षात आलं. मग हे केव्हा होतं? रात्री झोपेत होतं. लक्षात आलं. रात्री झोपेत तुम्ही काय खाता पिता काय? म्हणून रात्री उशिरानं का खायचं प्यायचं नाही. 6:30च्या आत. त्याला सायन्स आहे. कुठल्या तरी धर्मात सांगितलं म्हणून बिलकुल ऐकू नका. सायन्स काय सांगतंय? मग संध्याकाळी 6:30च्या आत तुम्ही ज्यावेळी घेता 15-16 तासाचा गॅप गाईडन्स खाली सांगतो, तो तुम्ही करायला लागला की तुमचं इन्शुलिन जातं खाली, येतं ग्लुकॅगॉनवर, तुमची चरबी वापरायला लागते. अतिरिक्त चरबी आहे की नाही, आणि ही त्यावेळी वापरता त्यावेळी वजन कमी होतं, रक्तातली पण साखर कमी होते, आणि मग हे त्याला गायडन्स आवश्यक असतो. लक्षात आलं काय? आणि मग त्याला हे मी ब्रेक मारलं म्हटलं की इन्शुलिनचा हे आता त्याला इनर्शिया म्हणतात. फिजिक्स मधला शब्द आहे इनर्शिया. लक्षात आलं. हे चाक घासत जातं का नाही, तर तो फिजिक्स मधला शब्द आहे इनर्शिया. आणि मग हे तुमचं इन्शुलिन काय होतं, जास्त पडत राहतं, ते थांबत नाही लगेच. आणि मग शेवटी काय होतंय, तुम्ही हे वरचेवर आपण खात राहतो की नाही, ते पॅनक्रियास पण वैतागतंय. हे सारखं मला इन्शुलिन, मेंदू काय म्हणतोय, पॅनक्रियास म्हणतोय सारखं मला तू इन्शुलिन तयार करायला लावा लागलेस की नाही, तर ते ज्यादा इन्शुलिन सोडत राहते. तुला पाहिजेला 1 वाटी घे 1 बकेट, तुला पाहिजेला 2 वाटी घे 2 बकेट. लक्षात आलं. आणि मग हे एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल, इन्शुलिन रेजिस्टन्स, हे सगळं वाढत 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 जातं. मग किती आपल्याला रोगाच्या मुळावर काम करायला पाहिजे बघा. लक्षात आलं. मी परत सांगतो, तुम्हाला कधी इन्शुलिन चेक करायला सांगितलं काय डायबिटीसच्या लोकांना? हे हे तुम्हाला हार्टचं आता डायबिटीज नाही आहे, तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी. लक्षात आलं. हे तुम्हाला 8 पॉइंट सांगितले की नाही मगाशी मी, तर त्याच्यामध्ये 2-3 जरी तुम्ही सापडत असाल तर यू आर इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात. मग ते चेक करावं लागतं, आणि चेक करून त्या रूट कॉजवर काम करावं लागलो की नाही, पण गायडन्स खाली. लक्षात आलं काय? आमचं सांगून इथं तुम्ही कुणी औषध वगैरे काही बंद करायची नाहीत. कारण का औषधाचे पण बघा, आता डायबिटीजचं औषध काय करतं, डायबिटीजचं औषध त्याचे पण साईड इफेक्ट असतात. आणि कुठलंही ॲलोपॅथिक औषध असू दे. आता ॲलोपॅथी शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. ॲलो म्हणजे उलटी, उलट उलट अगेन्स्ट, आणि पॅथी म्हणजे उपचार पद्धती. ॲलोपॅथी. लक्षात आलं. ॲलोपॅथी उलटी उपचार पद्धती. आता उलटी उपचार पद्धती म्हणजे काय? अगेन्स्ट उपचार पद्धती. म्हणजे मला दुखा लागलंय, तुम्हाला दुखा लागलंय ना, दुखायला थांबायचं, औषध द्यायचं. तुम्हाला उलटी होते, उलटी थांबायचं, औषध द्यायचं. तुमचा रक्तदाब वाढलाय, रक्तदाब कमी करायचं, औषध द्यायचं. तुमच्या रक्तातली साखर वाढली, रक्तातली साखर कमी करायचं, औषध द्यायचं. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, कोलेस्ट्रॉल कमी करायचं, औषध द्यायचं. तुम्हाला खाज उठायला लागली, खाज कमी करायचं, औषध द्यायचं. तुम्हाला पित्त वाढलंय, पित्त कमी करायचं, औषध द्यायचं. याला म्हणायचं ॲलोपॅथी, उलटी पॅथी. उलट तुम्ही सांगताना सिम्पटम्स, तुम्हाला ट्रीटमेंट जी असते की नाही ती लक्षणावरती असते. तुम्ही सांगायला लागलाय ना, मला खाज उठायला लागली, मला पित्त वाढलंय, मला गॅसिस झालाय, मग ते कमी करण्यासाठी काय होतं? चुकीचं आहे काय? नाही. तुम्हाला जो आता त्रास व्हायला लागलाय की नाही, त्याला ही औषधं सगळी उपयोगी पडतात, लगेच बरं वाटतं. पण आपल्याला रूट कॉजवर काम करणं आवश्यक असतं. तुम्हाला पित्त वाढतं की नाही, ते गोळी घेतल्यानंतर पित्त कमी होतं की नाही, तुम्ही ते ओमेस घेता, रॅबेप्रोझोल घेता, कमी होतं की नाही लगेच. मग ते कमी कशामुळे पित्त वाढलं? लक्षात आलं. कशामुळे माझं कोलेस्ट्रॉल वाढलं? तर त्या रूट कॉजवर काम करणं आवश्यक असतं. आणि मग तो गायडन्स खाली आपल्याला करणं, ते जर नाही झालं तर मग आपण औषधाच्या काय होतं त्याच्यात अडकत जातो. तर औषधाचा साईड इफेक्ट असतो की नाही त्या ह्याच्यामध्ये, तर तुमचं पॅनक्रियाज हे काय, किडनी आणि लिव्हर प्रचंड नुकसान होत असतं. लक्षात आलं काय? 2 ऑर्गन आहेत की नाही, आपण जेवढी ॲलोपॅथिक औषधं घेतो, तुमच्या किडनीला आणि लिव्हरला ते ठोकून काढत असतात. औषधांचे प्रचंड साईड इफेक्ट असतात. लक्षात आलं. मी तुम्हाला स्टॅटिनचं सांगितलं की नाही, तर तसं. आता रक्त पातळवायची गोळी असते बघा, तर ते जर रक्त पातळवायची ॲस्पिरिनची, इकोस्प्रिन वगैरे 75 mg 150 mg तुम्ही घेता का नाही, तर त्याचं तुम्हाला बाहेर कुठं कापलं लागलं, रक्त आलं, कळतं का नाही, तर त्या रक्त पातळवायच्या गोळीचा, इकोस्प्रिनचा, ॲस्पिरिन असतं त्याच्यात, तर ते इंटरनल ब्लडिंग होत असतं, कळणार पण नाही तुम्हाला. लक्षात आलं काय? आणि म्हणून आपल्याला मग काय नाही सर, मला एक बीपीची गोळी आहे. लक्षात आलं. लोकांना काय बीपी किंवा साखर आहे की नाही, काय नाही, मला साखरेची गोळी आहे आणि माझं शुगर कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे बीपी, शुगर लोकांना आता काय वाटतच नाही, सर्दी खोकल्यासारखं झालंय. लक्षात आलं काय? तर नाही, याची भयानकता लक्षात घ्या. मी तुम्हाला त्याची भयानकता सांगितली किती आहे, रूट कॉज सांगितलं. मग याला उपयोगी काय? लक्षात आलं. रूट कॉजवर काम करायचं आहे. योगाचा रोल कुठं? मधुमेह निवारणार्थ योग. सर योगावर काय बोलणंच झालाय, ते तरी शतायशी फॅमिलीचा बेस आहे. लक्षात आलं काय? पण बेस जरी असला तरी रोल किती आहे? 20%. लक्षात आलं. एक्सरसाइज, योगाभ्यास, पण त्या 20% पण काम तेवढंच करणं आवश्यक असतं. योगातल्या कितीतरी प्रक्रिया तुम्हाला ह्या डायबिटीज मधनं बाहेर काढण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, तुमचं इन्शुलिन रेजिस्टन्स मधनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला त्या उपयोगी पडत असतात. लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये आसन आहेत, आसनातला स्थिरता कालावधी वाढवणं. लक्षात आलं. तुमच्या हार्मोन्स कसं असते,
हार्मोन्स मागे पुढे होत असतात. शेवटी बघा, तुम्हाला वी आर हार्मोनली मॉडिफाईड. आपण हार्मोन्स तुमचे कमी जास्त होत असतात. मग ते तुमचे ताण, ताप, पीळ त्या अंतःस्रावी ग्रंथीवरती, तर ते आसनातला कालावधी वाढवतो, त्यावेळी त्यांची कार्यक्षमता वाढते. त्याच्यामधल्या काही शुद्धिक्रिया आहेत, कपालभाती शुद्धिक्रिया आहे, ती तुम्हाला ह्याला कमी उपयोगी पडणार आहे. तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. लक्षात आलं, शेवटी वजन कमी करायला, चरबी कमी करायची आहे की नाही, कशी कमी होणार? तुमच्या लंग्सच्या माध्यमातनं. 10 किलो वजन कमी झालं, चरबी कमी झाली, कुठनं गेली शरीरातनं? 10 किलो चरबी माझ्या शरीरातनं बाहेर गेली. कुठून गेली? तुमच्या लंग्स थ्रू गेली आणि तुमच्या पाण्यावाटे गेली. 10 किलो वजन ज्यावेळी चरबी कमी होते, 8 किलो 400 ग्रॅम लक्षात आलं, तुमचं कार्बन डायऑक्साईडच्या रूपानं बाहेर पडतं आणि 1 किलो 600 ग्रॅम पाण्याच्या रूपानं बाहेर पडतं. 10 किलो चरबी बाहेर गेली. कुठून? मग ते 8 किलो 400 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड कुठून बाहेर पडणार? तुमच्या लंग्स थ्रू बाहेर पडणार. मग तुमचे लंग्स किती स्ट्रॉंग पाहिजेत? लक्षात आलं? मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्सिजन इंटेक करावा लागतो. त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी पाहिजे. मग तिथं तुम्हाला शुद्धिक्रिया उपयोगी पडतात, कपालभाती वगैरे. वमन, शंखप्रक्षालन, मानसिक ताणतणाव, टेन्शन आहे, कुठलंही औषध तुम्हाला स्ट्रेस रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात, कुठलंही औषध मनापर्यंत पोहोचत नाही. योगातल्या प्रक्रिया मनापर्यंत पोहोचतात. तुम्ही कशाचं टेन्शन घेता हे बॉडीला, मेंदूला, शरीराला कळत नसतं. लक्षात आलं? जेवढं तणावग्रस्त राहणार, काय होणार आहे तुम्हाला? तुमचं काय होणार आहे तिथं? कॉर्टिसोल वाढतं. कॉर्टिसोल वाढलं की इन्शुलिन वाढतं. इन्शुलिन हे भूक वाढवणारा हार्मोन आहे. तुम्हाला खा इच्छा होते की नाही? म्हणून डायबिटीसच्या लोकांना बघा खायची इच्छा होते. का? तर ते इन्शुलिन हे भूक वाढवणारा हार्मोन आहे. तर ते वाढत असतं. लक्षात आलं? म्हणून काय काम कशावर करायला पाहिजे? स्ट्रेसवर. मग स्ट्रेसवर ओंकार जप. आपला 87 फॅमिलीला असतो की नाही 7:15 ते 7:30 रोज ओंकार जप असतो. योग निद्रा दर बुधवारी असते. नुसती बुधवारी करून उपयोग नाही. मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी रोज योग निद्रा, ओंकार जप आहे, प्राणायामाचा अभ्यास आहे, ध्यानाचा अभ्यास आहे. हे सगळं तुम्हाला तणावातनं बाहेर काढण्यासाठी प्रक्रिया आहेत. ह्या शुद्धिक्रिया, योगासन, सूर्यनमस्कार आहेत. व्यायामाचा रोल आहे. लक्षात आलं? व्यायामाचा रोल. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी एक्सरसाइज गायडन्स खाली जर तुम्ही केला, आत्ता रक्तातली साखर वाढली आहे. आत्ता रक्तातली साखर कशी कमी करायची? त्याला पण प्रोसेस आहे. वाढली आहे ना रक्तातली साखर, आत्ता वाढली, आत्ता कमी करतो. त्याला अगेन्स्ट ग्रॅव्हिटी एक्सरसाइज असतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध करायचे व्यायाम. मग ते केव्हा करायचे? गायडन्स आवश्यकता आहे. लक्षात आलं? तर ह्या अँगलनं जर आपण योग एक बरं ह्याला काय आता होतंय काय तुम्हाला सांगतो. लोक काय करतात? 80% दुर्लक्ष, डायट, आहार तिकडे दुर्लक्ष. काम काय करणार? 20% व्यायाम करतोय, हाफ पॅन्ट घालतोय, पांढरी हाफ पॅन्ट घालते, बूट घालते आणि पळत सुटतोय. तुम्ही आयुष्यभर चाला, डायबिटीज मधनं मुक्त होऊन दाखवायचं. 45 मिनिट्स ऑफ वॉक. लक्षात आलं? 45 मिनिट चाललं. अरे 45 मिनिट चालल्यानंतर घरात आल्यावर खाता काय? पोहे, उपीट, बिस्किट, चहा. जेवढं तुम्ही ते घालवला 100 कॅलरीज, 200 कॅलरीज, तेवढं तुम्ही त्याच्यापेक्षा जादा खाता. तेवढ्या रक्तातली साखर वाढते. लक्षात आलं? ते चालून आलेल्याचा काय उपयोग नसतो. आणि 45 मिनिट्स ऑफ वॉक. लक्षात आलं? तर हे गायडन्स असतो की नाही, एक्सरसाइजचा सुद्धा रोल असतो. मग त्याचा रोल योगाभ्यास किती? 20%. 80% जर दुर्लक्ष करायला लागला, मी तुम्हाला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मगाशी सांगितलं, त्याची डिफिशियन्सी राहते. त्याच्यामुळे तुमचं इन्शुलिन ट्रिगर होतं. मग ते व्हिटॅमिन्स, मिनरल्स तुम्हाला जर मिळत नसतील, लक्षात आलं? कॅल्शियम तुमचं कमी पडतं, व्हिटॅमिन डी कमी पडतं, मसल्स वीक राहतात. जेवढे मसल्स वीक तेवढं आरोग्य मायनस. लक्षात आलं? आणि म्हणून ह्या सगळ्या लायकीने आपल्याला काम करणं आवश्यक असतं. आणि हे जर आपण करायला लागलो की नाही, तर तुम्हाला आपलं आरोग्य हे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझं आरोग्य तुझ्याच हातात आहे. लक्षात आलं काय? आपण काय करतो ते सगळं ढकलतो औषधावरती. आपली लाईफस्टाईल, आपली दिनचर्या ही सगळी अनहेल्दी असते. निसर्ग बघा, जनावरांचं आरोग्य किती छान असते बघा. कुठलेही जनावर निसर्गाच्या विरोधात वागत नाही. पण मनुष्य प्राणी आहे की नाही, तर तो पूर्णपणे निसर्गाच्या विरोधात त्या ठिकाणी वागत असतो. आणि म्हणून आपलं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येत असतं. आता हा शेवटचा पॉईंट मी सांगतो. आणि बघा, कुणाकुणाला बरं वाटायलंय? ऐकताना कुणाकुणाला बरं वाटायलंय? कानाला बरं वाटायलंय? छान वाटते, मला माहिती आहे. कानाला ऐकताना बरं वाटते, बरोबर आहे. ऍक्शन करायला पाहिजे. प्रामाणिकपणाने सांगतो, कुणाकुणाला नवीन लोक कोण ऐकत असाल, इट्स अ रिव्हर्सिबल डिसीज. पूर्ण गोळ्या आम्ही नाही बंद करत. आम्हाला काही अधिकार नाही. तुमचेच डॉक्टर. लक्षात आलं? वाढलेली रक्तातली साखर, औषध कमी करायची पण प्रोसेस असते. तुम्हाला त्या औषधाची पण काय झालेली आहे? सवय असते. पण ती पण गायडन्स खाली तुम्ही हळूहळू तुमचेच डॉक्टर काय करतात? रिपोर्ट बघून कमी कमी करत ते बंद करावं लागतं. लक्षात आलं? आता हा शेवटचा पॉईंट आहे. तुम्हाला बघा,
हे 8 पॉईंट आहेत, 8 पॉईंट. तिथं काही औषधाचा संबंध नाही आहे. आणि आपण ते हे 8 पॉईंटवर आहे की नाही, तो फार मोठा विषय आहे. तर त्याच्यावर जर काय कामच करणं, तिथं जर आरोग्य बिघडायचं काम असेल, तर मग आरोग्य चांगलं कसं राहणार? आणि इथं सुद्धा कुठल्या प्रकारचं औषध उपयोगी पडत नाही. त्याच्यामध्ये आता काही इंग्लिश शब्द आहेत. आता ग्लायकेशन आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, लक्षात आलं, मायट्रोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन, नंतर इन्सुलिन रेजिस्टन्स, मेम्ब्रेन इंटिग्रिटी, इन्फ्लमेशन आणि इपिजेनिक आणि ॲटोफेजी. 8 पॉईंट आहेत, 8 पॉईंट. तिथं तुम्हाला कुठलंही औषध उपयोगी पडत नाही. तिथं तुमची लाईफस्टाईल, तुमचा डाएट, तुमची न्यूट्रिशन डिफिशियन्सी, तुमचे रात्रीची झोप, ताणतणाव, लॅक ऑफ रात्रीची झोप आणि स्ट्रेस आणि सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठ जीवन. मग असे कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपलं आरोग्य बिघडत असतं. आपल्याला रूट कॉजवर काम करणं आवश्यक असतं. आणि ते जर कामाला लागला, योगाभ्यास गायडन्स खाली जर शिकायला लागला, योगातल्या प्रक्रिया मी कशा उपयोगी पडतात सांगितलं. तर मधुमेह व्याख्यानाचा विषय काय होता? मधुमेह निवारणार योग. त्याच्यात रिव्हर्स होतं म्हणजे काय होतं ते सांगितलं. पण त्याचे पण रिव्हर्स होताना असतात, टप्पे असतात. तर करायचं आपल्याला डायबिटीस वरती काम, व्हायचं आपल्याला डायबिटीस मुक्त, वजन कमी करायचं आहे. रूट कॉज मी सांगितलं, सगळीकडे तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स. आता तुम्हाला नाही आहे डायबिटीस, तुमचं वजन ज्यादा आहे, तुम्हाला महिलांना पाळीच्या तक्रारी आहेत, लक्षात आलं. त्याचं सगळं कारण असतं वाढलेले इन्सुलिन. आणि जेवढं त्या वाढलेल्या इन्सुलिनला तुम्ही खाली ठेवाल, एक कलमी कार्यक्रम, रक्तातली साखर वाढून द्यायची नाही. तर काय करायचं, नेमकं काय करायचं, तर ते सांगणार आहेत सुजाता ताई. ओके मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू विजय शेटे सरांसाठी. किती डीप मध्ये नॉलेज आपण घेतलंय. पण खूप लोकांचे मेसेज पडायला लागले की लय भारी, लय भारी, लय भारी. खरंच करायचंय का काम स्वतःला? स्वतःला काम करायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगते, स्वतःच स्वतःला वेळ द्यावा लागतो. स्वतःला वेळ दिल्याशिवाय काय होत नाही. सकाळी शतायुषी फॅमिली तुमच्यासाठी. पहिल्यांदा ऐका, तुम्हाला ज्याला स्वतःला याच्यामध्ये आपल्याला स्वतःवर काम करायचंय, 5 मिनिटानंतर याच लिंकवर परत जॉईन व्हायचं, ज्यांना स्वतःला स्वतःसाठी काम करायचंय, न्यू लोक जे आहेत ते. ओके, ह्याच्यासाठी आपण काय करायला लागणार आहे हे तर डीप तुम्हाला तिथं पण कळेल. कारण रोल आहे एक्सरसाइज, खानपानचा, दोन्हीचा पण रोल आहे. आणि 100% माइंडसेटचा पण रोल आहे. आपल्याला विथ नॉलेज केल्यानंतर ते परमनंट टिकू शकतं. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यासाठी याच लिंकवर 5 मिनिटांनी जॉईन करा, ज्याला स्वतःला काम करायचं त्याने. शतायुषी फॅमिली तुमच्यासाठी काय काय करायला लागले. तुम्ही म्हणाल हे आता नाही करत आहे, मी गेली 40 वर्ष हेच काम करायला लागले, लोकांच्या आरोग्यावर काम करायला लागलो. तर सकाळी आपली वर्कआउट बॅच असते 5:30 वाजता, 5:30 ते 6:30. सकाळी योगाचा वर्ग असतो 6 ते 7. आता तुम्ही म्हणाल डायबिटीस साठी योगाचा वर्ग, डायबिटीस साठी योगाचा वर्ग सेपरेट आहे आपला. आणि त्याच्यामध्ये डायबिटीस, आपल्याला त्याचबरोबर ब्लड प्रेशर, वेट लॉस, हे वेगवेगळे वर्ग आहेत. त्याच्यावर तुम्हाला त्याला फक्त आपल्याला बाकी सगळ्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्या वर्गाला फक्त काय नियम आहेत ते तुम्हाला नंतर 5 मिनिटानंतर कळतील. तिसरं, की आपल्याला खाणपिनाबद्दल माहिती करून घ्यायला पाहिजे. आज कसं 1 तास काढला. आता इथं काय होतं की आपण कानाला काम लावतो. खूप सगळे लोक रविवारी ऐकतात सोमवारचा वर्ग नवीन उद्याला चालू होतोय, त्या वर्गाची लिंक मागा. तर मग आपण तिथनं गायब. ऐकून नाही होत हो, करावं पण लागतं आणि करता करता ऐकावं पण लागतं, दोन्ही पण आहे. आणि हे तुम्हाला सकाळी 7 वाजता, 6 ते 7 नवीन वर्ग चालू होतोय. आज ज्यांनी लिंक दिल्या, स्पेशल थँक्यू त्यांना टाका आणि लिंक मागा, कारण उद्याच्या वर्गाची. त्याच्यानंतर खाण्यापिण्याबद्दल जे नॉलेज मिळतं 7 वाजता. लई दिवस झालं भक्तिगीत ऐकून, जरा ऐका भक्तिगीत. नंतर बरोबर 6:15 ओंकार चालू होतो, बसून फक्त ऐका. आपोआप डीप ब्रिदिंग व्हायला लागतं, म्हणायला लागला द बेस्ट, मेंदूवर व्हायब्रेशन तयार व्हायला लागतात. खूप चांगलं. हे चांगलं तर सगळं चांगलं बघा. त्यामुळे तो बेनिफिट होतोय. दुपारी 4, मग त्याच्यानंतर तुम्हाला छोटे छोटे, आज जसा टॉपिक होता तसे खूप छान टॉपिक असतात, मनावर असतात, आयुष्यात मूल्य वाढवण्यासाठी असतात, काही बोधकथा असतात, काही खाण्यापिण्याच्या कुठल्या एखाद्या घटकाबद्दल नॉलेज असतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि नंतर दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग असतो. जे शेटे सरांनी सांगितलं, रिलॅक्सेशन खूप महत्वाचं आहे. विनाकारण ताण वाढवत असतो आपण. मेंदूमध्ये इतके विचार, 60 ते 80 हजार विचार 24 तासात येतात. आणि या विचारांचा मागोवा घेत मन कायम स्ट्रेसमध्ये राहायला लागलंय. त्याच्यावरचा ताण कसा कमी करायचा, याचं दुपारी प्राणायाम आहे.
लंगची कपॅसिटी वाढवायला पाहिजे. ऍक्च्युली त्याच्यावर काम करायला लागलोय आपण. ज्याला सकाळी वर्कआउट जमत नाही त्यांना 5 ते 6 संध्याकाळी आहे. संध्याकाळी 6 ते 7 योगासनांचा वर्ग आहे, पण एक आठवडा सकाळी शिकल्यानंतर तो सरावाचा वर्ग आहे. त्यामुळे स्वतःसाठी एक आठवडा काढायलाच पाहिजे, तर आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करू शकतो. एवढं सगळं पुढे वाढून ठेवलंय आपल्याला. पण त्याच्यासाठी लागणार काही आहे? त्याच्यासाठी लागणार आहे पहिला तुम्हाला बाय हार्ट थँक्यू, एक तुम्हाला आता ज्यांनी लिंक दिलंय त्याला. दुसरं झूम ऍप डाउनलोड करावं लागणार आहे. तुम्ही थँक्यू बोला आणि उद्याचं व्हॉट्सअपला त्यांना फक्त एक मेसेज करा की उद्याची लिंक पाहिजे. लिंक कशी घेणार आपण? झूम ऍप. तुम्ही म्हणाल आता तुम्ही आहे जॉईन, त्यामुळे तुमच्याकडे ऍक्च्युली आहे ती लिंक, पण वर्गाची लिंक, वर्कआउटची लिंक नाहीये. 7ची लिंक हीच आहे, तुम्ही आता जी यूज केलाय ती. त्यामुळे तुम्ही रोज ऐकणं पण तेवढंच महत्वाचं आहे. नुसताच एखादा दिवस ऐकून नाही प्रभाव पडत, हळूहळू बदल करावा लागणार आहे. मग आम्हाला खूप लोक सांगतात नाही सकाळी माझं हे आहे माझं ते आहे. मी तर नेहमी म्हणते कानाला काय काम लावलोय आपण? कानानं ऐका ना, हातानं पायानं काम करा आणि कानानं फक्त ऐका. तुम्ही स्वयंपाक करायला लागलाय, चांगले संस्कार होतील. जेंट्स लोक गार्डनिंग करायला लागलाय, साफसफाई करायला लागलाय, ते काम छान होईल. त्यामुळं तुमचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं हा एक शुद्ध भाव आहे शतायुषीचा. आणि आम्ही बिघडल्यानंतर करायला लागलोय, तुम्ही बिघडायच्या आधी करा. आणि बिघडलं असेल तर एकदम क्लास होतं. किती लोकांचा डायबिटीसचे एक्सपिरियन्स आहेत माहिती आहे? उद्याला या कॉलवर जॉईन करा. ज्यांचा HbA1c 12-13 होता ते मेडिसिन फ्री आहेत आता. जे इन्शुलिन घेत होते इंजेक्शन, ती आज मेडिसिन फ्री लाईफ जगतायत. आणि ही मेडिसिन आम्ही अगदी तात्विक आणि याच्यानं व्यवस्थित काम करतो, कुणाचंही रिस्क घेत नाही. तुमचं लाईफ आणि आमच्या लाईफ मध्ये काही फरक नाही. तुमचं आयुष्य पण आमच्यात एवढंच तोलामोलाचं आहे. त्याच्यामुळं तुमचे डॉक्टर तुमच्या गोळ्या कमी करतात. स्वतः बिलकुल गडबड करू नका. कारण काय आहे माहिती आहे काय, आपण ओव्हर करतो आणि नाही व्हायला पाहिजे. मी काल एकांची मीटिंग केली, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, 2 केमो राहिलेत आणि मी बंद करणार आहे. अरे कसं काय करू शकता? 4 केमो घेतलेत, 2 बंद करणार आहे. म्हटलं किती? फक्त घराकडे जायची ओढ. मी म्हटलं 2 दिवस जाऊन या, आपण घ्या ते, असं नका करू. म्हणजे आपण ओव्हर काही विचार, हे आहे ना, हे लय विचार करत असते. हे चांगलं बी करते आणि वाईट बी करते. हे ज्ञानाचं पण करते आणि अज्ञानाचं तर लय स्वतः डॉक्टर होत असते. त्याच्यामुळे ना असं अज्ञानाचं काही नाही करायचं. आपण स्वतःवर एकदम छानपैकी काम करायचंय आणि सायंटिफिकली करायचंय. कारण करायचंय त्याला परमनंट टिकवायचंय आणि परमनंट मेडिसिन फ्रीकडे तुम्ही जाऊ शकता. आणि या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, कारण वॉशरूम ब्रेक आहे हा. आणि 5 मिनिटानंतर ज्याला खरंच करायचंय आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील, कारण इथं तुम्हाला बोलायला बिलकुल परमिशन दिलेली नाहीये, तर तुम्हाला काही विचारायचं असेल आणि आम्ही लोक सांगू की तिथं ऍक्च्युली काम आपण तुमच्यावर करायचं असेल, तो वर्ग तुम्हाला पाहिजे असेल, तर काय काय करावं लागतं आपल्याला. ओके, चलो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. उद्या सगळेजण ऐकण्यासाठी जॉईन व्हा, करण्यासाठी पण जॉईन व्हा. पण ऐकायचं सोपं आहे, कानानं करायचं जरासं हातपाय हलवायला लागतात, पण स्वतःचे हातपाय स्वतःच हलवावे लागतात. हे तर तुम्हाला वाटेल कोणीतरी आपल्याला मदत करेल, नाही होत, आपल्यालाच करावं लागतं. स्वतःचा डायबिटीस घालवायचं असेल तर स्वतःच करावं लागतं. स्वतःचं वजन घालवायचं असेल तर स्वतःच करावं लागतं. पहिला विचार करावा लागतो, मग त्याच्यावर ऍक्शन होते. त्यामुळे आज तुम्ही नुसता ऐकायला लागलाय, भारी, कारण ऐकल्याशिवाय फरक पडत नाही. चलो, गुड न्यूज. पुढच्या रविवारचा विषय आहे. पुढच्या रविवारी डॉक्टर नेहा जाधव, बघा डॉक्टरांचा तास मिळणं मुश्किल आहे, आणि पुढच्या आठवड्याला डॉक्टर नेहा जाधव मॅडम आपल्याला महिलांचं आरोग्य आणि योग या विषयावर माहिती देणार आहेत. आता जेंट्स लोक ऐकणारे म्हणतील मी कशाला महिलांचा विषय ऐकायला बसू? बसा, कारण तीच तुमची जननी आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं आरोग्य फिजिकली, मेंटली, इमोशनली खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पण बहीण आहे, भाऊ, म्हणजे तुमचे पण नात्यामध्ये या सगळ्या लेडीज आहेत.
त्या लोकांना पण जॉईन करा. समजून घ्या. घरात एका व्यक्तीला ज्या वेळेला आपण समजून घ्यायला लागतो ऍज ए जेंट्स, त्या वेळेला घरातलं वातावरण बदलून जातं. नुसता त्यांनी ऐकून महत्वाचं नाहीये, आपण पण ऐकणं, जेंट्सनी पण ऐकणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळं पुढच्या वेळेला एक एक व्यक्तीला फक्त जॉईन करू. आज तुम्ही लोक जॉईन झालाय, पुढच्या रविवारी अजून एक व्यक्तीला पण जॉईन करू. खूप लोकांपर्यंत पोहोचू. आमचा संकल्प आहे, आमचं मिशन आहे, सगळ्या जगाला हेल्दी आणि हॅप्पी करून सोडायचं आपल्याला. आणि जर हेल्थ असेल तर हॅपीनेस आहे. त्यामुळे या सगळ्यांवर आपण काम करू. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरी